नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती। आज आपण पाहणार आहोत नवीन जन्मलेल्या बाळासाठी धोती। म्हणजे 3 महिन्याच्या बाळापर्यंत आपण ही धोती घालू शकतो। तर त्याच्यासाठी काय लागणार आहे, हे 2 कापड मी घेतलेले आहेत। ह्याची उंची 12 इंच घ्यायची आहे आणि रुंदीला हे कापड आपण 20 इंच घेणार आहोत। आणि याला दोन्ही बाजूला बघा मी लेस लावून घेतलेली आहे, तुम्हाला मी दाखवतेय। हे बघा, दोन्ही बाजूला मी लेस लावले आणि उलटवर उलट मी ठेवलेले आहे, म्हणजे रॉंग साईडवर रॉंग साईड ठेवलेली आहे। ठीक आहे, उलटवर उलट ठेवायचं, हे लक्षात ठेवा। इथे उंची मी घेतलेली आहे, ही 12 इंच उंची आहे, म्हणजे लेस लावून ही 11.5 इंच होते आणि रुंदीला हा 20 इंच घ्यायचा आहे धोतर। ठीक आहे, आता ह्याचे बरोबर 3 पार्ट आपल्याला इथे करायचे आहेत। हे असे अंदाजाने आपण करू शकतो। आणि आता हा भाग उलटा करायचा, म्हणजे वरच्या साईडला आपली लेस गेली पाहिजे। आणि आता आपण परत हे 3 भाग करूया। मी परत तुम्हाला दाखवते, हे 3 भाग आता मी करते आहे, एकावर एक ठेव। ओके, आता हे समप्रमाणात 3 भाग करून घ्यायचे। एक आपला डावीकडचा भाग उघडायचा आहे आणि आता इथे बघा मधली उंची टाकायची आहे 5 इंच। 5 इंचावर मी इथे मधली उंची टाकते। लहान बाळांना ना थोडी मधली उंची मोठीच टाकायची, म्हणजे ते फिटिंगला बसायला व्यवस्थित बसतं। आता साईडला 1-1 इंचावर मार्किंग करायचं आहे। सरळ 2 लाईन मारून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि जे आकार देऊन घ्यायचा आहे, असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे। तसंच डाव्या बाजूला कडेला 2 ते 2.5 इंच खाली जायचं आहे आणि असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे, जसा मी दाखवते तसाच। आणि तर जिथे जिथे मार्किंग केलेलं आहे ना, तो पार्ट आता आपण कटिंग करून घेऊया। हे सोपं असतं। जेवढी बाळाची उंची आहे ना कमरेपासून, ती मोजायची आणि सीटचा राऊंड, म्हणजे पोटाचा किंवा सीटचा घेर मोजलात ना तरी चालेल, तो एकच असतो। कंबर, पोट, छाती एकच माप असतं। लहान बाळाचा 18 इंच असतं स्टँडर्ड माप। आता हे बघा, हे सगळं आपलं कटिंग करून झालेले आहेत। आता हे 2 पार्ट आहेत, मी थोडं दुरून दाखवते आहे। ठीक आहे, आता हे 2 पार्ट आहेत। ओके, आता जो मोठा भाग आहे ना, त्या बाजूला आपल्याला प्लीट्स टाकायचे आहेत एका भागाला, आणि तो मध्ये नेऊन ठेवायचा आहे जे पार्टवर, पण त्याला जॉईन नाही करायचं आहे, हा वरच्या फ्लॅपला जॉईन करायचा आहे। हा धोतीचा मी वेगळा प्रकार तुम्हाला दाखवते आहे, ह्याच्या अगोदर दाखवलेला वेगळा प्रकार आहे। ठीक आहे, तसंच आता आपण या दुसऱ्या कपड्याला पण प्लीट्स टाकून घ्यायचे आहेत। आता हे सगळं आपण मशीनवर बघूया। मी काय सांगितले, जो मोठा भाग आहे तिथे आपण प्लीट्स टाकून घेऊया आणि प्लीट्स एवढ्या टाकायच्या आहेत की तो मधला जो 5 इंचाचा आपला जे भाग आहे ना, त्याच्यावर त्या प्लीट्स बसल्या पाहिजेत व्यवस्थित। आता ह्या प्लीट्स आपल्या टाकून झालेल्या आहेत। आता त्या मी मधल्या भागावर बसवते आहे। त्याच्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला मध्ये एक अशी चॉकने लाईन मारून घेऊया। तिथे जॉईन नाही करायचं आहे, हा जो वरून फ्लॅप जाणार आहे ना, त्याला आपल्याला जॉईन करायचा आहे। लक्षात ठेवा, मी वरच्या फ्लॅपला ती चुणीवाला भाग जॉईन करते आहे। नीट लक्ष देऊन बघा, तुमच्या लक्षात येईल। हा धोतीचा वेगळा प्रकार आहे। गेल्या वेळेला मी जो 1 वर्षाच्या बाळाची धोती दाखवली होती, तो थोडा वेगळा प्रकार आहे। ही जी धोती आहे ना, एकदम परफेक्ट फिटिंगला बसते। ठीक आहे, तर हा एक प्रकार आपला एक पाय तयार झालेला आहे धोतीचा। थोडा माझा आवाज सर्दीमुळे बसला आहे। तर आता हा जो एक्स्ट्राचा फ्लॅप आहे ना, त्याला आपण नेहमीप्रमाणे मी ज्या चुण्या टाकते ना प्लीट्स, त्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि हा एक पाय आपला तयार झालेला आहे। ओके, आता आपण दुसरा पाय तयार करायला घ्यायचा आहे। नेहमीप्रमाणे हा मोठा जो भाग आहे ना, त्याला आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायचे आहेत आणि त्या एवढ्या टाकायच्या ना की त्या मधल्या भागावर आपल्याला बसल्या पाहिजेत। जो मध्ये 5 इंचाचा जो आपण भाग तयार केलेला आहे ना, त्याच्यावर त्या प्लीट्स बसल्या पाहिजेत। ओके, आता हा दुसरा भाग आपला तयार झालेला आहे। आता ही पद्धत इथे लक्षात ठेवा, इथून खूप वेगळी पद्धत आहे, ही वेगळ्या प्रकारची धोती आहे। आता बघा काय करायचं आहे, आता जो मधला जे भाग आहे ना, एकावर एक ठेवायचा आहे आणि जॉईन करून घ्यायचा आहे। ओके, एक बाजूला मी प्लीट्स टाकलेले आहेत, दुसरा जो जे भाग आहे ना, तो एकमेकाला जॉईन करायचा आहे। दुसऱ्या पायाशी काहीही संबंध नाही आहे, तो त्याच पायाच्या
ह्याला मधला जे भाग जॉईन करून टाकायचा आहे. ही वेगळ्या प्रकारची धोती आहे. ओके, हे आपलं एवढं तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे, आता जो ऑलरेडी एक पाय आपण तयार केलेला आहे, ओके, तर तो त्याच्यावर ठेवायचा आहे. ठीक आहे. आता जिथे आपला प्लीट्सवाला भाग पुढे आलेला आहे ना, जिथे ती काष्टी आलेली आहे तिथे तो प्लीट्सवालाच भाग जॉईन करायचा आहे. आता आपल्याला इथे बॉल पिन्स लागणार आहेत. मी पहिले बॉल पिनने फिक्स करते. नीट लक्ष देऊन बघा. इथे काय केलेलं आहे, जिथे प्लीटवाला भाग आहे ना तिथेच तो प्लीटवाला भाग घ्यायचा आहे. बघा, एकदा परत दाखवते आहे. हे आपण एवढं शिवलेलं आहे, साईडने जे भाग शिवलेला आहे. आता हा पहिली तयार केलेली ही जो पाय आहे तो मध्ये ठेवायचा आहे. आता जो मधला जे भाग आहे ना त्याच्यावर हा आपला प्लीट्सवाला जे भाग जॉईन करून घ्यायचा आहे दुसऱ्या पायाचा. त्याच्यासाठी आधी आपण बॉलपिनने फिक्स करून घेऊया. व्यवस्थित स्लोमध्येच दाखवते. ठीक आहे. आता एक बाजूचं आपलं हे झालेलं आहे. आता तो पाय उलटा करायचा आहे, म्हणजे बॅक साईड दाखवते मी. आता मी उलटा करते. तर ह्या साईडला काय करायचं आहे बघा, इकडे पण हा जो भाग आहे ना बॅक साईड, तो पण आपण आपल्या बॉलपिनने फिक्स करून घेऊया जे भागाला. ही खूप मी इझी पद्धतीने तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. ह्याच्यात काहीही किचकट नाही आहे. ओके. आणि आता हा जो बॉलपिनने जो भाग फिक्स केलेला आहे ना, फक्त आता आपल्याला त्याच्यावर एक टीप मारायची आहे. 1 किंवा 2 टीप तुम्ही मारून घ्या, म्हणजे व्यवस्थित फिक्स होईल आणि नंतर तुम्ही त्याला ओव्हरलॉक पण करून घ्या. नसेल कळलं तर थोडं परत पाठी जा, पण मी खूप म्हणजे सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा बघा, एक भाग आपला शिवून झालेला आहे. आता इथे दुसऱ्या भागाला आपण जो जे भाग प्लेन होता तो प्लेन भाग लावायचा आहे आणि जिथे चुण्या आलेल्या आहेत तिथे चुण्याचा भाग लावायचा आहे. म्हणजे पुढील भागाला ना मस्त सुंदर चुण्या दिसतात फ्रंट साईडला दोन्ही पायांना. झालेला आहे आता आपला बघा हा पाय. आता ही उलट बाजू आहे ना, आता फक्त हा ना सरळ करून घ्यायचा आहे. झाला. बघा किती सोपी पद्धत दाखवली आहे. खूपच सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. तुमच्या आलं असेल लक्षात. आता इथे जे आपण मध्ये बॉलपिनने फक्त फिक्स केला होता ना, तो आता बॉलपिन काढायचा आहे आणि बरोबर त्या मधल्या जे भागावर आपण तो फिक्स करायचा. तर परत एकदा त्याच्यावर बॉलपिन लावूया आणि मग आपल्याला शिलाई मारायची. तसंच पाठीमागे पण आपल्याला हा फ्लॅप जो आलेला आहे त्याला आता आपण चुण्या टाकणार आहोत, प्लीट्स टाकणार आहोत. सॉरी, चुण्या नाही, प्लीट्स टाकणार आहोत. आणि तो बरोबर त्या मधल्या जे भागावर बॉलपिनने फिक्स करायचं आणि त्याच्यानंतर शिलाई मारायची आहे. तुम्हाला हा धोतर समजला का हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि परत तुम्हाला अजून कुठल्या मापाचे धोतर शिवायचे असतील तर तुम्ही तुमच्या मुलांची मापं पण टाका तिथे, मग मी त्या मापाचे बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर आता बघा, जिथे आपण बॉलपिनने फिक्स केलेलं आहे ना त्याच्यावर मी शिलाई मारते आहे. ठीक आहे. ही वेगळी पद्धत आहे. आधी जो दाखवला होता तो वेगळा पद्धत आहे आणि त्याच्या अगोदरही एक दाखवला होता तो पण वेगळा पद्धत आहे. आणि परत अस्तरवाला धोतर हाही वेगळा प्रकार आहे. असे मी 4 प्रकारचे धोतर तुम्हाला दाखवलेले आहेत. हा 4था प्रकार दाखवते आहे. तुम्हाला जो योग्य वाटेल तर तुम्ही करा. ह्याची वेगळी पद्धत काय, हा एकदम परफेक्ट फिटिंगला दिसतो, लहान मुलांना छान दिसतो. पुढच्या बाजूला छान भरपूर साऱ्या प्लेट्स येतात. ही पाठची बाजू आहे आणि ती मागची होती ती पुढची बाजू आहे. ओके. आता आपल्याला वरती नेफापट्टी लावायची आहे. तुम्ही बाळाच्या हाईटप्रमाणे मोजायचं आणि त्याप्रमाणे लावायचं. आता इथे मी 4 इंचाची लावते आहे आणि 1 इंच आपण एक्स्ट्रा घेऊया. ही दुमडपट्टी जेवढी कमरेचा घेर आहे तेवढीच घ्यायची आणि 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. तुम्हाला जर लूज हवा असेल ना तर थोडासा मोठा घ्या तुम्ही धोतर, म्हणजे परफेक्ट मापाला नको. थोडासा मोठ्या साईजचा हवा असेल तर एकदम थोडीशी साईज मोठी घ्या. म्हणजे साईडचा जो आपण रुंदी घेतो ना ती मोठी घ्यायची. आता इथे मी काय केलेलं बघा, वरती 1 इंच सोडून ना शिलाई मारलेली आहे आणि आता इथे आपण दुमडपट्टी मारून घेऊया दोन्ही बाजूला, म्हणजे आतल्या बाजूनी पण व्यवस्थित फिनिशिंग येते आणि जी आपण नाडी किंवा इलास्टिक टाकते ना ते असं मध्ये अडकत नाही. धागे अडकून तिथला कपडा फाटतो, म्हणजे धागा निघून तसंही होत नाही, कारण आपण ते दुमडपट्टी मारून फिक्स करतो ना, त्यामुळे आतून धागा निघण्याचे चान्सेस निघून जातात संपूर्ण. आता ही दुसऱ्या बाजूला पण मी दुमडपट्टी मारून घेते आहे. तर मी जे सांगितले ते लक्षात ठेवा.
मला ज्या परीने जमतील ना, माझ्याकडे कापड अवेलेबल होईल ना त्याप्रमाणे मी शिवेन. आता इथे आपली दुमडपट्टी मारून झालेली आहे. आता मी 1 इंचावर फोल्ड करते आहे आणि सरळ एक शिलाई मारून घेऊया, म्हणजे त्या आतल्या गॅपमधून आपण इलास्टिक टाकू शकतो. ठीक आहे. आता इथे मी काय करते बघा, की आपण सरळ शिलाई मारायची आहे आणि जो मध्ये आपण दुमडपट्टी जी मारली होती ना तिथून आपल्याला आतमध्ये इलास्टिक टाकता आहे. तर ही झाली आपली संपूर्ण नेफापट्टी तयार. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, धोतरला जॉईन करायची आहे. मला जेव्हा तुम्ही मापं सांगाल ना तेव्हा कमरेपासून पायापर्यंतची उंची आणि सीट राऊंड सांगत जा. जसं माझ्याकडे कापड अवेलेबल असेल, म्हणजे मी लहान मुलांचे तर पटकन बनवेन, पण मोठ्या मुलांचे दाखवायला मला थोडे रेस्ट्रिक्शन्स येतात, कारण माझ्याकडे ना तेवढा झूम इन झूम आउटचा कॅमेरा नाही आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. तर आता ही झाली आपली नेफापट्टी तयार. आता ही उलटी करायची आणि मग ती धोतर आतमध्ये टाकायचं नेफापट्टीच्या आणि वरनं आपल्याला टिप मारायची. जिथे आपण मधला भाग येतो ना, जिथून आपण इलास्टिक टाकणार तो बरोबर मधोमध येऊ देत, जिथे आपली काष्टी आलेली आहे त्याच्यावर येऊ देत, म्हणजे तिथून सेंटरला आपल्याला नाडी किंवा इलास्टिक टाकता येईल. ठीक आहे. म्हणजे मी लहान मुलांचे 5-6 वर्षापर्यंतचे मी दाखवू शकतो, पण मोठ्यावाल्यांचे मला ना रेस्ट्रिक्शन्स खूप येतात, म्हणजे तेवढा आपला कॅमेरा नाही आहे तेवढा की मोठी इमेज दाखवण्यात का, आणि मला एकटीलाच करायचं असतं. असं माझ्याकडे कोणी असं हे नाही आहे की कॅमेरा हातात पकडेल आणि करेल. आणि मग ते ना दिलं जरी मुलांच्या हातात ना तर मुलं हलवत राहतात फार, आणि मग तो व्हिडिओ खूप विचित्र येतो, म्हणजे बघायला मजा नाही येत तेवढी, खूप हलतो तो व्हिडिओ. स्टँडला लावला की बरा वाटतो तो. तर आता इथे बघा आपली ही नेफापट्टी झाली आहे. इथे मी डबल टिप मारते आणि ह्याच्यावर ना तुम्ही झिगझॅग, ज्यांच्याकडे ओव्हरलॉक नाही आहे ना त्यांनी झिगझॅग मशीनने पण लॉक केलं ना तरी चालेल, नाही तर हे वरती ना ओव्हरलॉक करून टाका, म्हणजे ही सिल्कच्या कपड्याचे धागे निघतात ना ते निघणार नाहीत. आता इथे मी माझी ही डबल टिप मारते आहे, म्हणजे त्याला 2दा मी शिलाई मारलेली आहे आणि आता आपला नेफा जॉईन करून झालेला आहे. तुम्ही आता तसं ना बाळाच्या हाईटप्रमाणे थोडंसं मोजून घ्या आणि त्याप्रमाणे टाका, कारण स्टार्टिंगला कसं त्यांना परफेक्ट बसला पाहिजे, अगदीच मोठा पण नाही चालणार बारशासाठी जर शिवत असाल तर. आता इथे मी मध्ये इलास्टिक टाकते. मी 14 इंचावर कटिंग केलेली आहे. इलास्टिक खूप हा लूज आहे, साधा सिंपल आहे, जास्त असं टाईट इलास्टिक घेऊ नका, जो कमरेला टाईट बसेल घट्ट आणि व्रण उठतील असं नका घेऊ. हा साधा एकदम लूज इलास्टिक घ्या. साधा आपण ना हे इलास्टिक ना जेव्हा करोना आला होता ना तेव्हा याला मास्कला लावण्यासाठी आले होते बघा इलास्टिक, हे त्या टाईपचे इलास्टिक आहेत. तर आता मी काय केलं आहे, काही शिवत नाही बसले, जस्ट गाठ मारली आणि इथे आपला संपूर्ण धोती तयार झालेला आहे. हा न्यूबॉर्न बेबीपासून 3 महिन्याच्या बेबीपर्यंत हा धोती होईल. आणि कसा झाला हे खरंच तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी तुमच्या सर्वांच्या कमेंट वाचते आणि जसं जमेल तसं मी शिवण्याचा प्रयत्न करते. तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करा मैत्रिणींनो. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.